भंडारामध्ये एका महिला रांगोळी कलाकाराने रांगोळीच्या माध्यमामधून पहलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली। काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या रांगोळीतून तिनं तिच्या संवेदना व्यक्त केल्या। यावेळी चित्रा वैद्य यांनी हुबेहूब छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटून अनोखी श्रद्धांजली दिलेली। चंद्रपूर शहराजवळनं वाहणाऱ्या इरई नदीचं पुनरुज्जीवन आणि खोलीकरण कमालीला वेग आला असून हे काम 45 दिवसात चालणार आहे। दरम्यान इरई कामासाठी जिल्हा प्रशासनानं 17 कोटींचा निधी प्रस्तावित केला। या टप्प्यामध्ये 6 किलोमीटर नदीपात्रातील 1400 सहस्त्र घनमीटर गाळ आणि माती काढण्यात येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावामध्ये कमीत कमी खर्चाचा आदर्श असा सत्यशोधक विवाह सोहळा पार पडला। विशेष म्हणजे या लग्नामध्ये खर्च टाळून त्या पैशामध्ये नवरदेवाने गावातील शिवार रस्ते बांधले। यासाठी दोन्ही पक्षाकडील मंडळींचा सहभाग राहिला आहे। नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यामधील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता। याची माहिती जिल्हा बाल संरक्षण पथकाला मिळाली। पथकाने बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविवाह थांबवण्याची कारवाई केली। अकोल्यामध्ये अभ्यास करण्यासाठी घरी आलेल्या मैत्रिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। मैत्रिणीने प्रतिकार केल्यावर आरोपीने तिला रूममध्ये डांबून ठेवलं। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केलेली आहे, तर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। यवतमाळ शहरामधील प्रमुख सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। महिलांपासून ते पुरुषांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक सोनं खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत।